विधान परिषदेच्या मतदानाला सुरुवात जी आहे ती झालेली आहे। सर्वाधिक मतदान सुरुवातीला भाजप आमदारांनी केलं आपल्याला पाहायला मिळतं। अतुल भातखळकर सर आपल्या सोबत आहेत। मतदान जे आहे ते सुरुवातीला भाजप आमदारांनी अधिक केलं आहे, कुठलाही संभ्रम नाही आणि त्यामुळेच फटाफट मतदान ओळखलेलं दिसतंय। भारतीय जनता पार्टीचे सर्वाधिक आमदार आहेत, महायुतीचे सर्वाधिक आमदार आहेत आणि त्याच्यामुळे आमचे आमदार सकाळपासून त्या ठिकाणी मतदान करतायत आणि सही दिशा आणि स्पष्ट नीती असल्यामुळे कुठलीही गडबड असायचं कारण नाही। महायुतीचे 9चे 9 उमेदवार, भारतीय जनता पार्टीचे 5 उमेदवार चांगल्या बहुमताने निवडले। गणपत गायकवाड यांनी मतदानासाठी ते येत आहेत, त्यावरती आक्षेप काँग्रेसने घेतलाय। त्या आक्षेपाकडे कसं बघतायत? त्यांचं असं म्हणणं आहे की त्यांना मतदान करू देऊ नये, ते जेलमध्ये असल्यामुळे आरोपी आहे। असं आहे, जेलमध्ये एखादा आरोपी असेल तर तो निवडणुकी लढतो। आपण पाहिलं लोकसभेमध्ये यावेळेला 2 जण त्या ठिकाणी निवडून आले जेलमध्ये असताना आणि आम्ही लोकशाहीवादी असल्यामुळे त्यांना लोकसभेची शपथ घेण्याकरता सुद्धा त्या ठिकाणी जेल प्रशासनाने आणि केंद्र सरकारने परवानगी दिली। गणपत गायकवाड हे फक्त आरोपाखाली तुरुंगात आहे आणि त्यामुळे कायद्याप्रमाणे त्यांना मतदान करण्याचा पूर्ण अधिकार आहे आणि या संदर्भातले सर्व निर्णय हे निवडणूक आयोग करत असतं। काँग्रेसने आतापासूनच रडीचा डाव खेळायला सुरुवात केली आहे, हेच याच्यावरून स्पष्ट होतं। संजय राऊत असं म्हणतायत की आमची मतं फुटणार नाही तर महायुतीचीच मतं आम्ही फोडणार आहोत आणि ती फुटणार आहेत। अनेक आमदार संपर्कात आहेत पहिल्यापासून। राऊतांकडे फुटायला मतं आहेत कुठे? स्वतःच्या ताकदीवर निवडून येण्यासारखी एवढी मतं पण नाही आहेत आणि त्याच्यामुळे राऊत हे वायफळ बडबड करण्याकरता प्रसिद्ध आहेत आणि त्यामुळे राऊतांना म्हणावं तुम्ही तुमचं घर सांभाळा, तुम्ही जो घोडेबाजार या निवडणुकीच्या निमित्ताने केलेला आहे त्याचं उत्तर जनता तुम्हाला विधानसभेच्या निवडणुकीत दिल्याशिवाय। धन्यवाद। साहजिकच आहे, अतुल भातखळकर सर आपल्या सोबत होते। त्यांनी म्हटलं आहे की जो राऊतांनी किंवा राऊतांची जी शिवसेना आहे त्यांनी जो घोडेबाजार केला आहे त्याला उत्तर जे आहे ती जनता या मतदानातून त्या काळातल्या जे देईल असं त्यांचं मत आहे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।